मूळ चक्र म्हणजे मूलाधार चक्र जर इम्बॅलन्स असेल, हं, तर तुम्ही काहीही करा, तुमची आर्थिक परिस्थिती ही सुधारत नाही. मग आत्तापर्यंत हे शिवस्वरोदय शास्त्र एवढं गुपित का होतं किंवा हे लोकांपर्यंत का पोहोचलं नाही? एक विचार करा, की जेव्हा महादेवाने पार्वतीजींना सांगितलं असेल, तर ते किती डीप असेल, किती हां. सूक्ष्म असणार आहे. कोणी मॅनिप्युलेट करून त्याची चुकीचा उपयोग करू वापर नये. नाही केला. करेक्ट. त्यासाठी पण आजपर्यंत थोडं गुपित होतं. तुम्हाला भीती अशी वाटते, की माझं EMI कंप्लीट मी करू शकणार की नाही? हां. आज माझं प्रमोशन होणार की नाही होणार? हं, आज माझं प्रेझेंटेशन आहे ते खराब तर होणार नाही? ह्या अशा प्रकारचे जे फिअर्स असतात ना, जर असं तुम्हाला आहे म्हणजे तुमचा रूट चक्रा जो आहे हा इम्बॅलन्स आहे. महिलांना खूप प्रॉब्लेम असतो तो म्हणजे थायरॉइड हां, रिलेटेड. पुरुषांच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर किडनी स्टोन किडनी स्टोन वगैरे. भरपूर वेळा असं आढळतं. हं. तर मग ह्या गोष्टींवर पण चक्रा थ्रू किंवा कुठल्या गोष्टींच्या थ्रू काही सोल्युशन आहे का? जे चक्राज आहेत, त्यांचे ऑर्गन्स पण आहेत. त्या ऑर्गन्स रिलेटेड जर तुम्हाला प्रॉब्लेम्स आलेत, तर हं, त्याचे तुम्ही बीज मंत्र म्हणालात. न्यूमरॉलॉजी आहे, ॲस्ट्रोलॉजी आहे, ग्राफॉलॉजी आहे, वॉच ॲनालिसिस आहे, वास्तू आहे, शिवस्वरोदय आहे. सो मग भरपूर आम्ही आहे. रोज हेच जर करत बसलो, तर मग आम्ही काम कधी करणार? किंवा मग ह्या करेक्ट. गोष्टी केल्या नाहीत, तर मग आमचं लाईफ बिघडून जाईल का? स्वागत आहे तुमचं कॉस्मोस्टार मीडियाच्या नवीन पॉडकास्टमध्ये आणि अर्थात आपल्यासोबत आज गेस्ट आहेत डॉक्टर विजयश्री चितलांगे मॅम, ज्या आपल्या आता फॅमिली मेंबरच आहेत चॅनलच्या. सो त्यांचं जेव्हा जेव्हा पॉडकास्ट असतो, जेव्हा जेव्हा शूट असतं, आम्हाला शूट करायला खूप मजा येते, धमाल येते. आणि आजचा जो पॉडकास्ट आहे, तुम्हाला असं वाटत असेल की हा मे बी न्यूमरोलॉजी रिलेटेड आहे का, किंवा मग ॲस्ट्रोलॉजी रिलेटेड आहे का, तर असं अजिबात नाही आहे. आजचा जो टॉपिक आहे हा पूर्णपणे वेगळा आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे, जो आहे शिवस्वरोदय शास्त्र आणि आपले जे चक्रास असतात, सो बॉडीमधले चक्रास त्या रिलेटेड हा पॉडकास्ट असणार आहे. हा इंटरेस्टिंग काय आहे, जर तुम्ही हा पॉडकास्ट एंडपर्यंत बघितलात, तर मॅम ज्या ज्या गोष्टी सांगतायत ह्या तुम्ही आत्ता प्रॅक्टिकली अप्लाय करून बघू शकतात किंवा एक ॲनालिसिस करू शकता, जेव्हा केव्हा तुम्ही तसे प्रसंग तुमच्या बाबतीत येतील तेव्हा. तर पॉडकास्ट सुरू करूयात मॅम येस, आजचा. बिलकुल. नक्की. स्टार्ट आणि करूया. येस, सुरुवात मला यानेच करावीशी वाटेल किंवा विचारावंसं वाटेल, की काय आहे शिवस्वरोदय शास्त्र? आता शिवस्वरोदय शास्त्र जे आहे हे मला असं वाटतं थोडं याच्याबद्दल आपण आधी पण बोललो आहोत, हो. की महादेवाने पार्वतींना सांगितलं आहे, की श्वासोश्वास जे म्हणतो, हो, हो. स्वरविज्ञान म्हणतात. आपल्या भाषेमध्ये म्हणजे एक सिंपल भाषेमध्ये म्हटलं तर स्वरविज्ञान. हं. आणि स्वरविज्ञान म्हणजे फक्त असं नाहीये, की आपल्याला श्वास घ्यायचा आहे. इट्स अ ओके, एनर्जी. ओके. इट्स अ एनर्जी आहे. तर इडा आणि पिंगला म्हणजेच चंद्रनाडी आणि सूर्यनाडी. सूर्यनाडी. ती कधी यूज करायची आहे, कशी यूज करायची आहे, सुषुम्ना नाडी कशी यूज करायची आहे, हे सगळं जेव्हा डिटेलमध्ये येतं, हं. दॅट मीन्स स्वरविज्ञान. ओके. बरं. ओके. आता तुम्ही बेसिक तर सांगितलंत. तुम्ही चंद्रनाडी, सूर्यनाडी कुठल्या आहेत ते सांगितलंत. आता डेली काम करत असताना किंवा आपली लाईफ चालू असताना आपलं एवढं लक्ष नसतं कुठली करेक्ट, नाकपुडी करेक्ट. चालू आहे. सो काय असतं याचं सिग्निफिकन्स, की चंद्रनाडी केव्हा ॲक्टिव्ह असते, सूर्यनाडी केव्हा ॲक्टिव्ह असते? आता आपण दोघं काम करतोय आता. तर आता तुम्ही म्हणेल, की चेक कर हं. कोणती नाडी सुरू आहे. राईटवाली. राईट आहे. माझी पण राईट आहे. का? कारण आता इमोशनली आपण करत नाही. आपण काम करतोय, ॲक्शन घेतो आहे ना आपण. ओके. आता इथे काही लोकं म्हणतील, की तुम्ही पण तर इमोशनली किंवा क्रिएटिव्ह काम करताय. हं. इट्स नॉट म्हणजे हे आमचं इमोशनल वर्क नाही. हे हं. आम्ही ॲक्शन घेतो. हे आमचं कार्य आहे बोलणं आणि तुमचं कार्य आहे शूट करणं. बरोबर. त्यामुळे आता राईट नॉस्ट्रिल आपली चालू आहे. हीच जर तुमची पण आणि माझी पण दोघांची जर ही नॉस्ट्रिल स्टार्ट असते चंद्रनाडी, हां. तर आपण थोडेसे स्लो झालो असतो, आपण काम झालो असतो. आपलं बोलण्यामध्ये असं म्हणणार नाही की वेग नसता, हं. पण आपण थोडे इमोशनली बोललो असतो. ओके. पण आता सूर्यनाडी आहे म्हणजे आपला काम हा चांगलाच होणार आहे. हं. आणि जर याच्यासोबत मी चक्रास पण बघितले, तर मग त्याला तर अजूनच बेस्टच काम होतं ते. ओके. त्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत. एक एक्झाम्पल देईल, की
तुम्ही जिममध्ये जात आहात. हं. जिमचं काम कसं आहे, की ॲक्शन ओरिएंटेड आहे. हं, हं. पण तेव्हा जर तुमची चंद्रनाडी सुरू असेल, तर तुम्ही कितीही जिममध्ये जा, हं. तुम्हाला त्याचा इफेक्ट मिळणार नाही. बरं. जेवण करताना चंद्रनाडी सुरू असेल, तर हं, ते पचत नाही. ज्यांना कोणाला डायजेशनचे इश्यूज असेल, तर त्यांनी एक थोडंसं कार्य करायचं, की माझी कोणती नाडी सुरू आहे ती बघायची. 1-2 सेकंद लागतात. आपल्याला किती वेळ लागला? जस्ट बघितलं आपण. 2 ते 3 सेकंद. कळालं, अच्छा आता मी जेवायला बसले. मला असं दिसतंय, की नाही माझी चंद्रनाडी सुरू आहे. मग हं, आता मला तर सूर्यनाडीमध्ये जेवायचंय. मग मी हे हं. कसं शिफ्ट करू? करेक्ट. तर मी हे बंद करेल. हं, मी 5 मिनिटं याच्यानेच मी श्वासोच्छ्वास घेणार आहे हं. आणि मग मी माझं कार्य करणार आहे. ओके. तर जेव्हा केव्हा तुम्हाला ॲक्शन ओरिएंटेड काम करायचं आहे, हं, तुम्हाला अ, असं वाटतं की मला डिसिजन घ्यायचं आहे, मला करेज पाहिजे, मला हिंमत पाहिजे आहे, हां. तर तुमची सूर्यनाडी असायला पाहिजे. पण बरं. जेव्हा तुमचं कामनेसचं काम आहे, इमोशनलचं काम आहे, तुम्हाला फक्त ऐकून घ्यायचं आहे कोणाचं, हं. तर तुमची चंद्रनाडी स्टार्ट असायला पाहिजे. ओके. तर हे असं काम करतं. असं गणित आहे. ओके. आता काही आपले अतरंगी सबस्क्रायबर्स असतात, हे आता तुम्ही जे आत्ता उत्तर दिलं, त्याच्यावर ते विचारणार की आम्हाला सर्दी असेल, तर मग आम्ही ह्या गोष्टी कशा करायच्या? तर सर्दी असेल हां, खूप चांगला आहे. जे स्वरविज्ञान प्रॉपरली रोज करतात किंवा हं. जे त्याला फॉलो करतात, जे मेडिटेशन करतात, यांना सर्दी क्वचित होते. बरं. कारण ते तेवढे हेल्दी राहतात. पण आता हं. तुम्ही नवीन आहात, तुम्हाला सर्दी झालेली आहे, तर नो डाऊट थोडी ट्रीटमेंट घ्या आणि त्याच्यावर वर्क तर करावंच लागणार आहे ओके. तुम्हाला. तेव्हा तर नोजच बंद असतो ना हं, तुमचा. हं. बट एक नाडी ही सारखी चालू असते आणि मोस्टली मी बघितले जेव्हा सर्दी होते तेव्हा लेफ्ट नॉस्ट्रेल ही चालू असते. ओके. राईटपेक्षा लेफ्ट चालू असते. असतं. हां. ओके. घरातून बाहेर पडत असताना तुमची कुठली नॉस्ट्रिल चालू आहे किंवा कुठली नाडी चालू आहे याच्यावर पण खूप गोष्टी डिपेंडंट खूप असतात. गोष्टी खूप असतं. अ, आता मी जसं म्हटलंय, की तुम्हाला काय कामासाठी तुम्ही बाहेर पडता आहात? हं, हं. तुम्हाला आज तुमची मीटिंग आहे, तिथे तुम्हाला छान बोलायचं आहे. म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन आहे सगळ्यांसमोर. म्हणजे काय झालंय? हं. ॲक्शन झालेली आहे. हो. तर उजवा पाय बाहेर टाकायचा आहे आणि उजवी नॉस्ट्रिल चेक करायची आहे. ओके. आणि जर त्याच्यासोबत तुम्ही रम हं, म्हणजे हा चक्राचं नाव आहे. तर तो बीजमंत्र म्हणताना तुम्ही निघालात, हं, तर हं. तुम्हाला त्याचे अमेझिंग इफेक्ट्स मिळतात. ओके. आता मी असं म्हणेल, की परत तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आपले जे चांगले व्ह्यूअर्स आहेत, अतरंगी जे चांगले आहेत, ते म्हणतील, "मग मी एवढंच करतो, बाकी काही करत नाही." तर असं होत नाही. हं. मी ऑल्वेज म्हणते, तुम्हाला काम तर करावंच लागणार. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सपोर्टसाठी आहेत तुम्हाला. ओके. तुमचे लक तर एन्हान्स करतं आणि याच्यामागे तर सायन्स पण आहे. हं, हं. लेफ्ट नॉस्ट्रिल, राइट नॉस्ट्रिल तुमच्या ब्रेनसोबत ते कनेक्टेड आहेत. बरं. त्याच्याशी ते रिलेटेड आहे. हं, जसं तुम्ही बघाल चंद्रनाडी जी आहे, ही तुमच्या राइट साइडचा जो ब्रेन आहे हं. त्याच्याशी कनेक्टेड आहे. ओके. कसं तर मी आत्ताच म्हटलेलं आहे, की जी चंद्रनाडी आहे किंवा डावी नाकपुडी नागपुडी म्हणतात, है ना? म्हणतात. तर डावी नाकपुडी जेव्हा चालू आहे, तेव्हा तुमचा राइट ब्रेन सुरू असतो. डावी नाकपुडीला पण आपण म्हणतो, की ही हं, कामसाठी आहे किंवा क्रिएटिव्हिटीसाठी आहे किंवा क्रिएशन्स, हं, हं. रिक्रिएशन्स, फन याच्यासाठी आहे. आणि राइट ब्रेन पण तेच काम करतं. ओके. आता तुम्हाला जर मी एखादा रफींचा किंवा लताजींचा सॉन्ग सांगितलं, की हं, मला सांगा. हं. तुम्हाला लगेच बोलता येईल. किती करेक्ट. जुने आहे ते. करेक्ट. रोज ऐकता का आपण? नाही. नाही. नॉट पण नेसेसरी. आठवतं. येस. आणि आता मीच विचारेल, की तुमची एखादी प्ले ग्रुप किंवा नर्सरीची राईम्स सांगा. आठवेल का? नाही. नाही आठवणार. का? कारण जी पोएम आहे ती म्हणजे काय झालं आहे आपला लेफ्ट लेफ्ट ब्रेन. ब्रेन जे कनेक्टेड आहे आपल्या ॲक्शनशी. तर हं, लेफ्ट ब्रेनचं जे काम आहे ना ते लवकर लक्षात राहत नाही. हं. आणि राईट ब्रेनचं जे आहे म्हणजे म्युझिक आहे, हं, हं, हं. सिंगिंग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मजा येते ना, हां, हां. त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहतात. राहतात. आणि बऱ्याचदा म्हणून मी स्टुडंट्सला म्हणजे मी माझ्या मुलांना तरी म्हणते, की हं. अभ्यास जो आहे ना, हा असा सिरियसली नका करू, ॲक्शन घेऊन नका करू. हां. एन्जॉयमेंटनी करा. म्हणजे ओके. लेफ्ट नॉस्ट्रिल ही जेव्हा चालू असेल, हं, हं. तुमचं राइट ब्रेन ॲक्टिव्ह असेल. ॲक्टिव्ह असेल, तुम्ही जे काही काम करणार आहात हं. स्मरणशक्तीचं, ते तुमच्या लक्षात राहील. ओके. बरं. अ, एक मी असं वाचलं होतं, की ज्याच्यात सांगितलं होतं, की लेफ्ट नॉस्ट्रिल जी असते, डावी म्हणजे चंद्रनाडी ज्याला आपण हां. म्हणतो, ही
थंडावा किंवा येस, शीतलता दर्शवते नक्कीच. आणि उजवी सूर्य ही सूर्य नाडी ही हीट आहे, हं, उष्णता आहे. हं, हं, हं. तर ती त्याच्यासाठी असते, ओके, उष्णतेसाठी असते. ओके. आणि हेच कनेक्टेड आपल्या बॉडीशी पण असतं? लेफ्ट असतंच. साइड, राइट साइड? येस, ओके. कंप्लीटली असतं. हं, हं. जेव्हा म्हणजे जसं तुम्ही म्हणालात सर्दीबद्दल, तर हो, मी हो. काय म्हणाले, की लेफ्ट नॉस्ट्रिल मोस्टली ही तेव्हा चालू असते. का? कारण हं. शीतलता आहे, हां, थंडावा दिलेला आहे. करेक्ट. तुम्हाला काही हीट रिलेटेड खूप जास्त इश्यू झालेले आहेत. आता जसा उन्हाळा आहे, हं, हं. तर बॉडी हीट आहे किंवा उष्णता वाढलेली आहे, तुम्हाला ऊन लागलेलं आहे, UTIचा त्रास झालेला आहे. तर तुम्ही पाणी पिताना लक्ष द्या, की तुमची लेफ्ट नॉस्ट्रिलच चालू असायला पाहिजे. बरं. नसेल तर स्टार्ट करा, खाली बसा, चांदीच्या ग्लासमधून पाणी प्या. तुम्हाला हळू कमी होताना दिसेल. दिसेल. नो डाऊट खूप जास्त असेल तर डॉक्टरकडे जायचंच आहे. इट्स अ हं, हं. सपोर्ट. ओके. तर हं. याच्याने तुम्हाला त्याचे लवकर इफेक्ट्स मिळतील. मिळतात. ओके. आता आजकालच्या घरांमध्ये सगळीकडे बेड्स असतात. हां, सो मी असं वाचलं होतं, की जसं आता उन्हाळा आहे, हां. तर उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी तुम्ही सकाळी उठता, उठल्या-उठल्या तुम्ही डावा पाय ठेवायला जमिनीवर पाहिजे. ठेवा. म्हणजे तो हीट जी असेल ती बॉडीमध्ये येणार नाही तेवढी, शीतलता येईल आणि सेम हिवाळ्यामध्ये उजवा पाय उजवा ठेवा. पाय ठेवा. तर हे पण बरोबर आहे? बरोबर आहे. ओके. डावा पाय, उजवा पाय म्हणण्यापेक्षा मी आता सांगितलं, की स्वरविज्ञान हे ना खूप डीप आहे. हं. त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला डीपमध्ये बघायचं झालं ना, तर त्यावेळेस तिथी पण बघितली जाते, वार बघितला जातो. पण आता इतकं मला काही पॉसिबल नाही आहे, की मी हं. आज काय तिथी आहे, आज हे काय आहे, या चक्करमध्ये आपण सगळं सोडून देतो. तेव्हा हं. मी काय म्हणते, की तुम्ही जस्ट चेक इट कोणती नॉस्ट्रिल स्टार्ट आहे, हं, हं. लेफ्ट आहे की राईट आहे. त्या तो पाय तुम्ही ठेवायचा आहे जमिनीवर. बरं. त्याच्याच आधी तुम्हाला आधी जमिनीला जर तुम्ही जस्ट प्रणाम केला हं. एक आणि कराग्रे वसते लक्ष्मी आधी म्हटलं पूर्ण आपला हं. हात असं हे करून देन चेक युअर नॉस्ट्रिल आणि तो पाय तुम्हाला ठेवायचा आहे. हे तर ओके. झालं असं. पण आज स्पेसिफिक काम आहे माझं, हं. की ज्याच्यामध्ये मला आज थंडावाची गरज आहे, हं. कामनेसची गरज आहे. आज माझी जी मीटिंग आहे ती म्हणजे माझे जे ज्युनियर्स आहेत त्यांच्यासोबत असणार आहे. त्यांनी भरपूर चुका केलेल्या आहेत. हां. मला माहिती आहे. त्यावेळेस मी उष्णता मला गरम हीट होऊन चालणार नाही. हं. ॲक्शन घेऊन चालणार नाही. मला इमोशनली म्हणा किंवा शांततेत घ्यायचं आहे. हं, हं, तर हं. मी काय करणार आहे, माझा लेफ्ट पाय ठेवणार आहे ओके. आणि माझी लेफ्ट नॉस्ट्रिलच स्टार्ट करणार आहे. पण ओके. माझी राईट सुरू आहे. तर मग मी काय करणार आहे, चेंज तर केलं. चेंज करेल. मी लेफ्ट साइड जर हे हं. केलं तर राईट सुरू होईल. राईट हं. साइड झोपले तर लेफ्ट सुरू होईल. करेक्ट. व्हाईस वर्सा. तर हं. तुम्ही डिसाईड करायचे की तुमचं काम काय आहे? कोणती नॉस्ट्रिल चालू आहे किंवा रेग्युलर आहात, हाउसवाईफ आहात, तर जस्ट चेक कोणती नॉस्ट्रिल सुरू आहे, तो पाय तुम्ही ठेवायचा आहे. ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्याचा छान इफेक्ट मिळतो. हं. हेल्दी राहता तुम्ही हं, 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 हं. आणि माइंड जो आहे ना, तो शांत राहतो. हेल्दी ओके. राहण्यासाठी माइंड शांत राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट. अर्थात आता इथपर्यंत तर आय होप की सगळे प्रेक्षक आपल्या सोबत आहेत. येस, आहेतच. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकालाच असा आला असणार आहे, की मग दोन्ही आपल्या नाडी कधी चालू असतात का? आणि त्या कधी चालू असतात किंवा त्याचा इफेक्ट काही असतो का? हां. आधी आता आपण 2 म्हणालात, की हं. सूर्यनाडी, चंद्रनाडी आणि थर्ड असते सुषुम्ना नाडी. हां. तर जेव्हा एक नाडी दुसऱ्या नाडीमधून चेंज होत असते, ट्रान्सफर हं. होत असते, तर 60 टू 90 मिनिट्सनी सुषुम्ना नाडी ॲक्टिव्ह होते. ॲक्टिव्ह होते. बरं. आणि सुषुम्ना नाडी जी आहे, ती जेव्हा ॲक्टिव्ह असते ना, त्यावेळेस तुम्ही ध्यान किंवा मेडिटेशन केलं तर उत्तम आहे. बिकॉज इट्स अ न्यूट्रल. बरं. एक प्लॅनिंगसाठी आहे, एक एक्झिक्युशनसाठी आहे. हे आता करेक्ट. आपण सगळं बघितलेलं आहे, की चंद्रनाडी जी आहे ती शांततेसाठी, कामनेससाठी आहे आणि सूर्यनाडी उष्णतेसाठी आहे, हं. ॲक्शनसाठी आहे. हं, तर हं. आपण हेच कार्य निअर अबाउट सगळे करत असतो. पण करेक्ट. सुषुम्ना नाडी जी आहे ती न्यूट्रल आहे. ओके. त्यावेळेस मग मी काय करू? मग मी काय बसूनच राहू? नाही, यू हॅव टू डू युअर रेग्युलर वर्क. हं, हं. पण इम्पॉर्टंट वर्क याप्रमाणे जेव्हा असेल, त्यावेळेस तुम्ही तुमचे चेक करायचं आहे. तर बरं. सुषुम्ना नाडीमध्ये कोणतेही इम्पॉर्टंट हं. स्पेशली ॲक्शन ओरिएंटेड काम करू नये. करू नये. करू नये. बरं. तुमचे ॲक्शन ओरिएंटेड काम आहे. एखादं तुम्हाला ॲग्रीमेंटवर वगैरे साईन करायची आहे, हे हं. चेक करा. सुषुम्ना नाडी नको त्यावेळेस, कारण बरं. इट्स अ न्यूट्रल आहे. हं, 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 हं. त्यावेळेस तुमची मग सूर्यनाडी असायला पाहिजे. ओके. तुम्ही काय करता आहात? परत त्याच्यावर येईल मी, की काय करणार आहे? आपल्याला काय पाहिजे आहे? त्यानुसार आपण
कार्य करायचं आहे आणि इतकं तर व्ह्युअर्सला कळतच आहे, की मला काय पाहिजे हो, आज. अर्थात. मग त्याप्रमाणे आपली त्या नाडीला ॲक्टिव्ह कसं करायचं आपण ते पण ते सांगितलंय. पण. मग त्याप्रमाणे ती ॲक्टिव्ह करायची आहे त्यांना. ओके. तर मॅम आता ह्याचे एवढे छान बेनिफिट्स आहेत, एवढी सोपी पद्धत आहे आणि हे कोणीही कधी घरबसल्या करू शकतं. याच्यासाठी काही वेगळे चार्जेस वगैरे न द्यायची गरज नसते. सो मग आत्तापर्यंत हे शिवस्वरोदय शास्त्र एवढं गुपित का होतं? किंवा हे लोकांपर्यंत का पोहोचलं नाही? आता हे बघा गुपित नव्हतंच ते. ॲक्चुअली आपण त्याच्याशी इतके काय म्हणूया आपण, की अ, आपल्यासाठी ते अवेलेबल नव्हतं म्हणा, कारण हं. किंवा आपण त्यापर्यंत पोहोचलो नव्हतो. आणि ओके. मेन म्हणजे एक विचार करा, की जेव्हा महादेवाने पार्वतीजींना सांगितलं असेल, तर ते किती डीप असेल, किती हां. सूक्ष्म असणार आहे. फर्स्ट थिंग. सेकंड म्हणजे हे करण्यासाठी तुम्हाला सराव लागतो. हं, आणि जर चुकीच्या सरावात करत तुम्ही चुकीची कामं केली, तर त्याचा हं, ॲडव्हर्स इफेक्ट होईल तुम्हाला. हं. करेक्ट. थर्ड गोष्ट ही आली आहे, की हा सगळा माइंडसेटचा काम आहे. करेक्ट. आजची आपली जी जीवन आहे ती खूप फास्ट आहे. आपल्याला लगेच डिसिजन घ्यायचं आहे आणि स्वरविज्ञानमध्ये असं आहे, की कधी स्टॉप करायचं आहे, कधी हं. डिसिजन घ्यायचं आहे, हे सगळं त्याच्यामध्ये आलंय. करेक्ट. पण आता लोकांना कळालं, आता लोकांमध्ये इतका स्ट्रेस आलेला आहे, की त्यांना कुठेतरी शांतता पाहिजे, हं, स्ट्रेस फ्री पाहिजे. हं. आता त्यांना कळालंय, की इट्स अ एनर्जी आहे ही. हां. आणि त्यांना कुठे स्टॉप व्हायचंय, कुठे स्टार्ट व्हायचंय हे पण जर त्यांना प्रॉपरली कळालं, हं. तर त्यांना त्याचा फायदा होईल. आणि करेक्ट. त्यामुळे आता स्वरविज्ञान हे परत स्टार्ट झालेलं आहे, की लोकांना त्याची जाणीव झालेली, की येस इट्स व्हेरी इम्पोर्टंट. जर आम्ही स्वरविज्ञान पण यूज केलं, तर त्यांच्या ग्रोथमध्ये, त्यांच्या हं. लाईफमध्ये, त्यांच्या हेल्थ आणि वेल्थ दोन्हीमध्ये पण त्याचा फायदा होईल. होतो. फक्त ओके. असं आहे, की आणि आजपर्यंत ह्याच्यासाठी पण तो थोडा मागे राहिलेला आहे, की कोणी मॅनिप्युलेट करून त्याची चुकीचा उपयोग करू वापर नये. नाही केला पाहिजे. करेक्ट. त्यासाठी पण आजपर्यंत थोडं गुपित होतं. हं, हं, हं. पण मॅनिप्युलेट न करता आपण त्याचा चांगला फायदा घेऊ शकतो, हं, हं. हेच मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. पोहोचवायचं. ओके. त्यामुळे ते आता आपण येत आहे. यूज करतो आहे हं, हं. त्याचं स्वरविज्ञानाचं. आपल्यामार्फत ते आता येस, परत तुमच्या मार्फत ते लोकांपर्यंत होत आहे. पोहोचतंय. ओके. आता आमचे काही जे सबस्क्रायबर्स आहेत, जे एक्सक्लुझिव्ह मेंबरशिप्स घेतात, सो त्यांनी काही प्रश्न पाठवलेत येस, स्वरविज्ञान येस, रिलेटेड, येस. घेऊया ते मी आपण. तुम्हाला नक्कीच, विचारतो. नक्कीच. तर मॅम, आम्हाला आता सबस्क्रायबर्सनी विचारलेले आहेत, त्यातले काही प्रश्न मी घेतो. अ, अभ्यास करताना शिवस्वरोदय शास्त्र स्टुडंटसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी कसं उपयोगाला येऊ आता शकतं? थोड्या वेळा आधी मी म्हटलेलं, की जर अभ्यास तुम्ही करताय, आता अभ्यासामध्ये UPSC, MPSC बऱ्याच एक्झाम्स आलेल्या आहेत हं, वेगवेगळ्या आणि भरपूर मोठा अभ्यास असतो. काय-काय लक्षात ठेवणार आहेत हं, मुलं. हं. तर तुम्ही त्याला एन्जॉयमेंट करून यूज करा सगळ्यात आधी तर. म्हणजे ओके. असं स्ट्रेसनी नाही, नाही हे करायचंय, ते करायचंय, असं करायचंच आहे. स्ट्रेस नका घेऊ. हं, आधी हं. कूल आणि काम व्हा. सरस्वतीचं नाव घ्या, सरस्वती मातेचं नाव घ्या तुम्ही 11 वेळा. शांत व्हा. अनुलोम-विलोम करा 11 वेळा. बरं. अनुलोम-विलोम केल्याने फोकस वाढतो. ओके. आता अभ्यास तुम्ही काय अर्धा तासच किंवा 1 तास करणार नाहीये, तर मी असं करेक्ट. म्हणू शकत नाही, की फक्त लेफ्ट नॉस्ट्रिलमध्येच करा, राइट नॉस्ट्रिलमध्ये नका करू. मग तर हं. अ, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा फक्त फोकस याच्यावरच राहणार, अभ्यासाकडे अभ्यासावर. राहणार नाही. तर त्यांनी फक्त एकच बघायचं आहे, की आधी आपल्या माता सरस्वतीचं नाव घ्या, हं, अनुलोम-विलोम करा आणि जे डिफिकल्ट आहेत, हं, हं. जे त्यांचे टॉपिक डिफिकल्ट आहेत, की ज्याच्यामध्ये त्यांना खूप फोकस लागणार आहेत, दॅट टाईम त्यांची सूर्यनाडी असायलाच पाहिजे. बरं. आणि जे ते थोडेसे जसं मॅथ्स वर्क वगैरे आहे, जो हं. ते एन्जॉयमेंटनी वगैरे करू शकतात, दॅट टाईम त्यांची लेफ्ट नॉस्ट्रिल असायला पाहिजे. ओके. आणि फोकस हे कधी येतं, तर अनुलोम-विलोम केल्याने 10 पटीने फोकस वाढणार आहे. बरं. कारण तुमचा श्वासोश्वास जो आहे तो नॉर्मल होतो आणि तुम्ही अलाइन होता हं, हं, तुमच्या हं. अभ्यासाला. ओके. आणि जागा जिथे कुठे बसणार आहात, ती नीट, क्लीन सगळी ती व्यवस्थित असायला पाहिजे. ओके. म्हणजे थोडक्यात जे तुमचे सोपे विषय असतील, त्यावेळी तुमची लेफ्ट येस, असायला नॉस्ट्रिल पाहिजे. चालू पाहिजे. येस. डिफिकल्ट डिफिकल्ट टॉपिक्सच्या वेळी असताना तुमची राइट राईट नॉस्ट्रिल पाहिजे. असायला पाहिजे. ओके. अ, त्यानंतर एकांनी विचारलं आहे, की घराबाहेर पडताना आपली जी कुठली नॉस्ट्रिल चालू असेल, हां.
त्या पद्धतीने आपलं पाऊल टाकलं पाहिजे का? आणि याने आपल्या लक फॅक्टरला पण एक बूस्ट मिळतो का? येस, ऑब्व्हियसली जी नॉस्ट्रेल चालू आहे त्याच नॉस्ट्रेलचा तुम्ही पाय बाहेर पाडला तर हं. तुमचं लक एन्हान्स होतं. का होतं? ओके. कारण तुम्ही एनर्जी आणि बॉडी ही दोन्ही अलाइन होती आहे. ओके. है ना? हं, हं. आधीच मी म्हटलेलं आहे, की स्वरविज्ञान म्हणजे फक्त श्वासोश्वास नाही आहे. इट्स अ एनर्जी. एनर्जी आहे, माइंडसेट आहे. तर तुमची एनर्जी आणि तुमची बॉडी हे हं. दोन्ही एकासोबत अलाइन झालं तर ऑब्व्हियसली तुमचा नशीब तुम्हाला साथ देणारच आहे. तुमचं ओके. लक एन्हान्स होणारच आहे आणि तुम्ही हे करून बघा, हं, हं, हं. की अरे हो, खरंच झालं आहे. हां, हां, हां. आणि परत एकदा इथे म्हणेल, की काम पण काय आहे ते पण बघा. ते पण बघा. ओके. कोणत्या कामासाठी बाहेर जाणार आहात, त्याप्रमाणे नॉस्ट्रिल तुमची चालू असायला हं. पाहिजे. राइट नॉस्ट्रिल आता जसं मी बोललेलं आहे, की ऑफिसबद्दल बोलले. हं. पण आता ऑफिसचं न बघता आपण जर पर्सनल एखाद्या कामाने जाणार आहोत, हं. आपल्याला फिरायला जायचं आहे. हं. तर फिरायला जाताना आपली राइट नॉस्ट्रिल नको, करेक्ट. आपली लेफ्ट लेफ्ट नॉस्ट्रिल तयार. पाहिजे. पण आता माझी तर लेफ्ट नाही आहे. मग हं. ती लेफ्ट आली पाहिजे. मग डावा पाय बाहेर पाडायला पाहिजे. मग असं म्हणेल घराबाहेर आम्ही काय डावा टाकायचा? येस. हं. कारण तुमची लेफ्ट नॉस्ट्रिल ही चालू चालू पाहिजे. पाहिजे. का तर तुम्ही एन्जॉयमेंटसाठी जाणार आहात. तिथे सगळेजण काम असायला पाहिजे. करेक्ट. शांत असायला पाहिजे. एकदम एन्जॉयमेंटच्या मूडमध्ये असायला पाहिजे. तर तुमची ट्रिप ती जी आहे ती सक्सेसफुल होणार आहे. सक्सेसफुल होणार. नाहीतर तुम्ही म्हणाल, "नाही, नाही मॅडमनी सांगितलं आहे ऑल्वेज उजवा पाय आणि सूर्यनाडी." मग तर झालं ट्रिप बकवास. तुमची बायको येऊन मलाच मारणार आहे. तर तसं नाही. काम काय आहे ते बघा ते आणि इम्पोर्टंट. त्याप्रमाणे तुमची एनर्जी अलाइन झाली ना, हं, हं. ते नक्कीच वर्क करतं. ओके. येस. सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. आता हे मॅम प्रश्न विचारत असताना एक जस्ट असा एक थॉट आला, की कधी-कधी खूप इमर्जन्सी सिच्युएशन्स असतात. येस. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर आता आपण एक पॉडकास्टच घेऊयात. हो, हो. समजा मी तुम्हाला फोन केला आणि मी तुम्हाला म्हटलं, की "मॅम अर्जंटली पॉडकास्ट करायचा आहे आपल्याला या 2 दिवसांमध्ये. हां. सो मी सगळं रेंटवर गोष्टी घेऊन ठेवल्या आहे. हां, तर हां, मॅम हां. प्लीज मला पटकन सांगा ना, आपण करू शकतो का हां, पॉडकास्ट?" हां. आणि नेमकं त्यावेळी समजा तुमची लेफ्ट नॉस्ट्रील नॉस्ट्रिल चालू आहे, चालू असेल. जी की क्रिएटिव्हिटी हां, रिलेटेड आहे. आपण करेक्ट. म्हणलं आपण तर ॲक्शन ॲक्शन आहे. पाहिजे. सो मग अशा वेळी पटकन डिसिजन घ्यायचा आहे, पण तुमची विरुद्ध कुठली जर नॉस्ट्रील चालू नॉस्ट्रिल्स असेल अशा वेळेस ना मग तुमचं बोलणं तसं पाहिजे. जसं बरं. तुझा फोन आला मला, की मॅडम करायचंय, तर मी तुला काय ॲन्सर देईल? येस, बोलूया ना आपण याच्यावर. हं, हां, हं, मी लगेच बोलते तुला. हं. मी लगेच बोलते तोपर्यंत आणि ह्या कार्यांसाठी ना तुम्हाला खूप सराव पाहिजे, हां. की तुम्हाला एक्झॅक्टली पटकन कशी तुमची नाडी चेंज करता येईल. हं. तुमचा श्वासोश्वास तुम्ही ही नाडी बंद केली तर ही आपोआप स्टार्ट होईल आणि देन आय टेल यू की मी तुला बोलेल की येस आपण करूया. ओके. कारण जर मी राईट नॉस्ट्रिलमध्ये हो म्हणाले तर तो काम सक्सेसफुल होणार आहे हे मला माहितीच आहे. हां. म्हणजे कोणीही याच्यावर एक तुम्ही जसा एक्झाम्पल दिला हं. तर तुम्हाला तसं बोलता आलं पाहिजे आणि लगेच तुमची नॉस्ट्रिल चेंज चेंज करता आली. पण कर. आता ती लगेच तर होत नाही, 2 हं. मिनिटं तरी लागतेच. तर करेक्ट. अशा वेळेस आपण बोलूया की येस तुला मी बोलते, आपण करूया का? हं. करूया का? करूयाच नाही, हं. करूया का? 2 मिनिटं लागतील मला. मी करेक्ट. चेंज केलं, तुला फोन केला. मी काय म्हणेल की येस मी बघते माझे डेट्स हं. अवेलेबल काय आहे, कसं आहे आणि मग मी तुला सांग. कन्फर्म सांगते, करूया का आपण? हं. आणि देन मी फोन करेल, मला ही डेट अवेलेबल आहे, आपण करूया. ओके. ओके. अशा वेळेस तुम्हाला बोलता आलं पाहिजे. हं. आपण सराव म्हणतो पाहिजे. सराव पाहिजे, चेंज करता आलं पाहिजे तुम्हाला बरं. तुमचं. ओके. आता ह्यालाच कनेक्टेड एक थोडं आपण व्यावहारिक दृष्टीने हे करूयात. बऱ्याचदा हा प्रत्येकाला अनुभव आला असेल, की कधी-कधी व्यावहारिकदृष्ट्या आपल्याला कोणी ना कोणीतरी इमर्जन्सी म्हणून पैसे मागतं, की हां, आम्हाला खूप अर्जंट गरज आहे पैशांची, तर तुम्ही देऊ शकता का? हां. आणि आपल्याला अर्थात माहिती नसतं, की समोरचा हा परत देईल किंवा नाही देणार. तर अशा ह्याच्यामध्ये शिवस्वरोदय शास्त्र आपल्याला मदत करू शकतं का? खूप, आणि ते खूप कशा मदत करतो. पद्धतीने तो करेल? खूप मदत करू शकतो. आता जसं फॉर एक्झाम्पल तुझा तर येणार नाही कधीच मला फोन. पण आला एखाद्या वेळेस मला कोणाचा तरी फोन, हां. की "मॅम मला खूप अर्जंट आहे आणि तुम्ही मला पैसे देऊ शकता का?" आय विल चेक माय नॉस्ट्रिल. तर मला दिसलं की अरे नाही, अपोझिट आहे. मी काय म्हणेल त्याला, "तू ये भेटायला, बोलूया आपण." हं.
पैसे देताना मग आपल्याला आपली नॉस्ट्रिल चेक करायची आहे बरं. आणि देन यू हॅव टू गिव्ह इट. आणि देताना पण म्हणायचं आहे. हे ना थोडंसं मॅनिफेस्टेशन आणि चक्रासवर पण आहे, हं, हं. की देताना त्याला म्हणायचं आहे त्या लक्ष्मीला, हं, की तू माझीच आहे आणि तुला माझ्याजवळ परत लवकर यायचं आहे. ओके. आणि आता हे देताना नॉस्ट्रिल आपण कोणती चेक करणार आहोत? लेफ्ट ऑर राइट. राईट? काय राइट. वाटतं तुम्हाला? उजवी उजवी का? कारण ॲक्शन आहे ना, तर ॲक्शन आहे. त्यांनी पण ॲक्शननी परत द्यायला पाहिजे आपल्याला. लेफ्टनी दिलं, इमोशनली दिलं, झालं मग. मग गेले. कामच, मग शांतताच. हां. पण नाही, मला माझा पैसा परत पाहिजे. चेक हं. आणि देताना पण राईट हँडनी द्यायचं आहे. ओके. तुम्ही बऱ्याच आणि तुम्ही त्याला पण म्हणायचं, की तू राईट हँडमध्ये घे, लेफ्टमध्ये नाही. ओके. तुम्ही जितक्या वेळा आणि हा माझं ऑब्झर्वेशन आहे. याच्यामागे काहीही लॉजिक नाही आहे. मे बी आय एम रॉंग. पण माझा हा ऑब्झर्वेशन आहे, की जे कोणी लेफ्टनी पैसे माझ्याकडनं घेतात ना, ते सारखे घेतात. माझा ओके. मुलगा छोटावाला. हं. तो मुद्दाम लेफ्टनी घेतो. त्याला माहिती आहे, की मला सारखे मिळतील हं, मग. हं, हं. तर लेफ्टनी घेणारा जो असतो ना, त्याला पण सारखं देतो. हां. तर लेफ्टनी देऊ पण नका, लेफ्टनी त्याला घ्यायला पण लावू नका. राईट, ऑल्वेज राईट. सगळं हं. काही राईट. राईटनीच द्यायचं आहे, राईट नॉस्ट्रिल. फक्त थोडंसं अशा जेव्हा इमर्जन्सी आहे ना, हं. तेव्हा तुम्हाला तुमचे शब्द थोडेसे फिरवायचे आहेत. मॅनिप्युलेट. मॅनिप्युलेट करायचं आहे तुम्हाला आणि मग तितका वेळ आपल्याला हं. मिळतो आणि देन यू हॅव टू गो अहेड. करेक्ट. तुम्ही ते मग पुढे जा. आता जे मॅमनी आन्सर दिलं त्याच्यावर मी जस्ट सांगू इच्छितो, की खूप जण असे कमेंट करतील, की मग आम्ही ज्यावेळी पैसे द्यायचे त्यावेळी प्रत्येक वेळी असं चेक करायचं का? आणि एवढा वेळ लावत बसायचं का? किंवा काही-काहींना असं वाटू शकतं, की हे खूप हास्यास्पद आहे. हां. सो मी त्यांना हे जस्ट सांगू इच्छितो, की तुमचा हार्ड अर्न्ड मनी आहे ज्यावेळी तुम्ही येस. समोरच्याला देताय, त्यावेळी 5 पेक्षा जरा 10 मिनिटं घेतलीत आणि अशा गोष्टी केल्याने झालं तर फायदा तुमचाच होणार आहे. तुमचाच होणार आहे. त्याच्यामध्ये आणि आमचं करून काही बघा. म्हणजे एक्झॅक्टली. तुम्ही करून बघा, तुम्हाला त्याचा काय फायदा होतो. हं. तर मॅम आता आपण आत्तापर्यंत मोस्टली आपली उजवी जी नाकपुडी आहे, सूर्यनाडी जी आहे, सूर्यनाडी. याच्यावरच बोलतोय. तर मग काय ती जी डावी चंद्रनाडी जी आहे, हं. त्याचा काही उपयोगच नसतो का? ती कधी अरे, असं नाही, वापरायचीच नाही, नाही नाही, का? नाही, नाही. जितके पण व्यावसायिक आहे, कलाकार आहे, यांना अ, मी असं म्हणेल लेफ्ट नॉस्ट्रिल ही खूप कामाची आहे. ओके. लेफ्ट नॉस्ट्रिल म्हणजे मी आधीच सांगितलेलं, की तुम्हाला आयडियाज आहेत. हं. तर बिझनेसमध्ये पण तुम्हाला आयडियाज लागतात, है हं. ना? त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा काही क्रिएटिव्ह काम करायचं आहे, तुम्ही हं. पेंटर आहात, तुम्ही डान्सर आहात, तुमचा डान्सिंगचा शो आहे. हं, हं. जरी तो ॲक्शन असला, पण तो कशाशी रिलेटेड आहे? लोकांशी तुम्ही कनेक्ट झाला पाहिजे. हं, हं. तर त्यावेळेस तुमची लेफ्ट नॉस्ट्रिल ही पाहिजे, तुमची चालू चालू पाहिजे. पाहिजे. तुम्ही ओके. पाणी पिताना थंड पाहिजे आपल्याला. जसं मी आधी हं. पण सांगितलं, पाणी पिताना तुमची लेफ्ट नॉस्ट्रिल चालू असायला पाहिजे. हं, हं, हं. तर लेफ्ट नॉस्ट्रिल जितकी राईट नॉस्ट्रिल इम्पॉर्टंट आहे, तितकीच लेफ्ट नॉस्ट्रिल इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ओके. तुमच्या मुलांशी बोलता आहात. काही म्हणजे जस्ट भावनिक तुमची गेट टुगेदर आहे. दॅट टाईम जर तुमचं लेफ्ट नॉस्ट्रिल चालू असेल आणि तुम्ही काही बोलणार असाल, तर तो खूप इम्प्रेसिव्ह आणि इफेक्टिव्ह होईल. हं. केव्हा? जेव्हा फॅमिली गेट टुगेदर आहे. बरं. कारण ते अटॅच होईल ना हं, फॅमिलीला. हं. कारण तुम्ही मनाने बोलता आहात. आणि सूर्यनाडीमध्ये बोलला ते नॉर्मली पण बोललात ना, तर असं वाटेल, "ही का इतकं असं बोलते?" हां, हां. है ना? तर जितकी सूर्यनाडी इम्पॉर्टंट आहे, तितकीच चंद्रनाडी पण चंद्रनाडी. इम्पॉर्टंट आहेत. ओके. हेल्थ रिलेटेड चंद्रनाडी आपल्यासाठी किती इम्पोर्टंट असू शकते? आता हेल्थ रिलेटेड मी असं म्हणेल, की जिथे आपल्याला शांतता पाहिजे, कूल पाहिजे, कामनेस पाहिजे, हाय बीपी आहे. हं. तर हाय बीपी म्हणजे काय? उष्णता वाढलेली आहे. बरोबर. आता कोणाचं एकदम अचानक इथे कोणी आपले टीम मेंबर आहे असं हं, वाटलं आपल्याला, की अरे याचा बीपी हाय झाला. पण हं. डॉक्टर येईस तोपर्यंत मी काय करू? तर करेक्ट. मी लगेच म्हणेल, "अरे लेफ्ट नॉस्ट्रिल स्टार्ट कर." म्हणजे बरं. राईट बंद कर आणि लेफ्ट नॉस्ट्रिलने 5-10 मिनिटं तू श्वासोच्छ्वास घे. हं. तर काय होईल, थोडंसं बॉडी हीट कमी होईल, ओके, शांत होईल. ओके. करून बघा. मी असं म्हणत नाही, की हाय बीपीवाल्यांनी फक्त हेच करायचंय, औषध घ्यायचं नाही. नाही, गोळी हं, घ्यायची इमर्जन्सीमध्ये, की अरे खूप हाय बीपी वाढला आणि हे सपोर्टसाठी आहे. हं, हं. म्हणजे तुम्ही जर रोज याचं प्रॅक्टिस केलं, तर हळू मे बी तुमचा हाय बीपी हा नॉर्मलमध्ये येऊ शकतो. ओके. आणि व्हाईस वर्सा लो बीपी झालेला आहे. तर लो बीपीला तर तसे काही औषध नाहीये, की
एकदम हं. लो झालेला आहे, त्यावेळी हाय काय होत नाही, तर एखादी गोळी दिली की लगेच हे होईल. हाय हं, बीपीला तरी आहे. तर हं. लो बीपीमध्ये काय करायचंय? लगेच काय करू शकतो? मीठ नाही आहे, साखर नाही आहे. लेफ्ट नॉस्ट्रिल बंद केली, राइट. राईट नाही बोललं. आणि हाय बीपी असेल, हं, हं. राईट बंद केली, लेफ्ट लेफ्टनी. नॉस्ट्रिल. तर ओके. चंद्रनाडी तर खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या म्हणजे जे फेमिनाईन वर्क हं, आहेत, हं, हं, हं. त्याच्यासाठी जी आहे ती चंद्रनाडी काम करते. म्हणजे इडा नाडी ओके, किंवा लेफ्ट नॉस्ट्रिल. ओके. अ, आम्ही असं वाचलं होतं, की जसं आपण डाव्या आणि उजव्या नाकपुडीबद्दल बोलतोय, तर त्याला शिव आणि शक्ती सुद्धा म्हणतात. येस. तर ते कसं कनेक्टेड आहे थोडं आता सांगा? जसं आधीच आपण म्हटलेलं आहे, की अ, हे जे आहे महादेवाने पार्वतीजींना सांगितलेलं आहे. करेक्ट. त्यांचीच नावं इथे त्यांना दिलेली आहे, की बरं. शिव आणि शक्ती. हं, हं. तर चंद्रनाडी आणि सूर्यनाडी म्हणजे हे वेगवेगळे नावं दिलेली आहेत. हं, हं, हं. जसं आपण चंद्रनाडी पण म्हणतोय, आपण इडा पण म्हणतो आहे, आपण लेफ्ट नॉस्ट्रिल पण म्हणतो आहे. हं, हं, हं. त्याचप्रमाणे ती शिवनाडी पण आहे. शिवनाडी. आणि शक्ती म्हटली की ॲग्रेशन. ॲग्रेशन. ओके. अ, आता समजा कोणीतरी व्यवसाय करतंय किंवा जॉब करतंय. बऱ्याचदा मीटिंग्ज असतात. हो. तर मीटिंगमध्ये आपल्याला जर आपला प्रभाव पाडायचा असेल, हां. तर कुठली आपली नॉस्ट्रिल किंवा आपली नाकपुडी चालू असली पाहिजे किंवा कुठली साईड आपण जास्त एनर्जी वाईज एनर्जी ॲक्टिव्ह वाईज. केली पाहिजे? आता तुमचा प्रभाव तुम्हाला पाडायचा आहे. तुम्हाला निगोशिएशन करायचं आहे का? हं, तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे का? हं. जर तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे, निगोशिएशन करायचं आहे, तर तुमची लेफ्ट नॉस्ट्रिल चालू असायला पाहिजे. बरं. तर तुम्ही ऐकण्याच्या मूडमध्ये असाल, हं, की हं. समोरचा काय म्हणतो आहे. म्हणजे तुम्ही प्रॉपरली प्रभावित कारण हे बघा फक्त प्रभाव हा फक्त बोलण्यानेच होत नाही. हं, हं. बऱ्याचदा ऐकल्याने पण तुमच्यावर प्रभाव तुम्ही प्रभावशाली दिसता. हं, हं, हं. बरोबर आहे ना? आणि जर तुम्हाला बोलायचं आहे, हां. की तुमचं जे काही तुम्हाला डिस्कस करायचं आहे आणि तुमच्याजवळ एक काही पॉइंट आहे हं, आणि हं. तो बोलायचा आहे, त्याचा प्रभाव पाडायचा असेल, तर राइट नॉस्ट्रिल. ओके. त्यावेळेस राइट नॉस्ट्रिल आणि बट ऐकून घ्यायचं आहे हं. समोरच्याचं किंवा तुम्ही बिल्डरकडे गेला आहात, तुम्हाला काही निगोशिएट करायचं असेल, तर लेफ्ट नॉस्ट्रिल. ओके. जिथे क्रिएटिव्हिटी किंवा कम्युनिकेशनचा जास्त पार्ट आहे, जास्त पार्ट असेल त्यावेळेस तुमची लेफ्ट लेफ्ट नॉस्ट्रिल पाहिजे. येते. ओके. आता यालाच कनेक्टेड आपण कुठलीही गोष्ट करताना किंवा मोठे-मोठे बिझनेसेस जे असतात ते प्लॅनिंग आधी करतात, हां, त्याच्यानंतर ते एक्झिक्यूट करतात. एक्झिक्यूट करतात. तर आता असं म्हणायला हरकत नाही, की प्लॅनिंग करताना तुमची लेफ्ट नॉस्ट्रिल येस. चालू पाहिजे, राइट राइट एक्झिक्युशनला. एक्झिक्युशनसाठी पाहिजे. याचं एखादं उदाहरण किंवा याची प्रोसेस कशी असली पाहिजे हे थोडं सांगता येईल? आता कसं सांगणार आपण हे, की कोणतेही काम करताना आधी आपण काय करणार आहोत? एक्झिक्यूट करणार का आधी? नाही, नाही प्लॅनिंग करणार. आधी. प्लॅनिंग करणार हं, आहोत आपण. आता चंद्रनाडी म्हणजे मी असं म्हणेल हे पाण्याशी रिलेटेड पण येईल. बरं. ज्याप्रमाणे हे जे आहे आपलं जीवन जे आहे एक मत्स्य अवतार तुम्हाला माहिती आहे? हो, हो, हो. फर्स्ट अवतार हा मत्स्य अवतार आहे. तो हं, कशातून आलेला आहे? पाण्यातून. पाण्यातून आलेला आहे. जेव्हा बेबी एक आईच्या वूममध्ये असतं, हं, तर पाणी संपलं तर काय होतं? ते प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम होतं. येऊ म्हणजे तो शकतो. पण जर पाणी कमी पडलं, हं, हं, तर होणार आहे का? नाही. राइट. सगळं रिलेटेड टू वॉटर, हं, पाणी आहे. चंद्रनाडी पण कशाला रिप्रेझेंट करते आहे? वॉटर. पाण्यालाच रिप्रेझेंट करते. चंद्रनाडी म्हणजे काय आहे? प्लॅनिंग आहे. मी हं, प्लॅनिंगच नाही केलं. आपण प्लॅनिंगच नाही केलेलं आजचं, की आपल्याला काय बोलायचं आहे आणि तुम्ही येऊन बसला आणि मी येऊन बसले. आपला कसा होईल पॉडकास्ट? नाही हो. आपण काय केलं? आधी आपण बोललो, की मॅडम तुम्ही मला आधी प्लॅनिंगनी फोन केला. हां. मग मी माझा शेड्यूल सांगितला, की हं, नाही मला या वेळेवर आहे. तुम्हाला पण त्याच वेळेवर टाईम आहे. आपण टीमला पण सांगितलं. हं. हा झाला प्लॅनिंग. आज आपण बसलो आहे, बोलतो आहे, हे झालं एक्झिक्युशन. एक्झिक्युशन. हं, जोपर्यंत प्लॅनिंग होणार नाही आहे, जोपर्यंत चंद्रनाडी येणार नाही आहे, पाण्याशी रिलेटेड आहे हे सगळं हं, हं. आणि एक्झिक्युशन म्हटलं की सूर्य येतो. सूर्य जेव्हा येतो तेव्हा आपण बघा बरं किती एनर्जी असते आपल्यामध्ये करेक्ट. आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये इतकी एनर्जी असते का? नाही. सगळे रोमॅन्टिक होतात हो. की नाही? थोडी लेथार्जी पण येते. लेथार्जीपणा येते. पावसाळ्यामध्ये असं कोणी नाही आहे की जो रोमॅन्टिक होत नाही. हां. मॅक्झिमम चंद्रनाडी ही असतेच. करेक्ट. काम करणाऱ्यांची सूर्यनाडी पण असते. हं, हं. पण कंपॅरेटिव्हली कंपॅरेटिव्हली. चंद्रनाडी असते. ओके. मॅम आता स्टार्ट टू एंड आपण शिवस्वरोदयबद्दल बोललो.
तुम्ही आत्ता जसं सांगितलं, की प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन, हां. लेफ्ट नोस्ट्रिल, राइट नोस्ट्रिल, त्या गोष्टी आपण फॉलो केल्या. त्या गोष्टींचा रिझल्ट पण दिसला. पण हा जो रिझल्ट असतो, हा सारखा आपण एक असं म्हणू शकतो, की अप्स एंड डाउन्स खूप येतात. स्ट्रेस येतो. आर्थिकदृष्ट्या पुढे जाऊन प्रॉब्लेम्स येतात. मग अशा वेळी काय कुठल्या पद्धतीचं सोल्युशन असू शकतं किंवा कसं आपण याच्यात टॅकल करू हां. शकतो? इतकं म्हणजे आपण जर स्वरविज्ञान फॉलो करतो आहे, स्टिल आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत, तर अशा वेळेस मग मी असं म्हणेल, की आपण चक्रांवर पण काम करायलाच पाहिजे. बरं. आता 7 चक्रास आहेत. हं, हं. हां, त्याच्यातला खूप इम्पॉर्टंट जो आहे, तो आहे मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र. आता जर रूट आहे, रूट त्याच्या नावातच लिहिलेलं आहे मूळ. मूळ. मूळ आणि मूळ चक्र म्हणजे मूलाधार चक्र जर इम्बॅलन्स असेल, हं, हं. तर तुम्ही काहीही करा, काहीही करा, तुमची आर्थिक परिस्थिती ही सुधारत नाही. बरं. तुमच्यामध्ये आर्थिक परिस्थिती म्हणण्यापेक्षा तुमच्यामध्ये ऑल्वेज एक फिअर असतो, हं, एक हं. भीती असते, इन्स्टॅबिलिटी असते. आता जसं आपल्या एखादी आपण बिल्डिंग आपण बांधलेली आहे, त्याचा पायाच मजबूत नसेल, तर ती बिल्डिंग स्ट्राँग असणार आहे का? नाही. नसेल ना. एखादी इमारत आपण बांधली, त्याचा पाया कधीही बघा, कोणताही बिल्डर कसंही काम करा, पण पाया हा मजबूत करतोच. करेक्ट. तर तसंच रूट चक्र हा इम्बॅलन्स असला, हं, हं. तर तुम्ही काहीही करा. हं, हं. तुमचा तुम्हाला फिअर तर असणारच आहे. स्टॅबिलिटी नसतेच मग. करेक्ट. तर रूट चक्र आता कुठे आलेला आहे? हं, हं. तर आपला जो हे मागे स्पायनल कॉर्डच्या सगळ्यात लास्टला, हं. तिथे त्याचा पॉइंट असतो. बरं. त्याचा कलर रेड असतो. आता सगळे म्हणतील, की मॅडम फक्त तेव्हापासून बोलतायत, अशाने असं होतं, तशाने तसं होतं. हं, हं. पण मग याच्यावर उपाय काय? हां. तर रूट चक्र जर बॅलन्स करायचं असेल, रूट चक्राचा एलिमेंट आहे अर्थ एलिमेंट. बरं. याचा कलर आहे रेड. बरं. याचा वार आहे मंगळवार. हं, असं हं. प्रत्येक चक्रासचं आहे. बरं. 7चे 7 चक्रासचे वार आहेत, कलर आहेत, त्याच्यानंतर बीजमंत्र आहेत, हं. देवता आहेत, बरंच काही आहे. हं, हं. पण जर मी आता इथे रूट चक्राबद्दल सांगते, की कारण तो जर तुमचा बॅलन्स झाला ना, तर आपला जो बेसिक आपल्याला पाहिजे, की फिअर नको आहे मला. हां. आता फिअर म्हणजे असं तुम्हाला असं वाटेल, की तुम्हाला भीती कशाची? तर तुम्हाला भीती अशी वाटते, की माझा ई-एम-आय कंप्लीट मी करू शकणार की नाही? हां. मला रेंटवर मी घर घेतलंय, मला माझा ओनर काढणार तर नाही ना? आज करेक्ट. माझं प्रमोशन होणार की नाही होणार? हं, हं. आज माझं प्रेझेंटेशन आहे ते खराब तर होणार नाही? ह्या अशा प्रकारचे जे फिअर्स असतात ना, जर असं तुम्हाला आहे म्हणजे तुमचा रूट चक्र जो आहे हा इम्बॅलन्स आहे. इम्बॅलन्स. बरं. स्टॅबिलिटीच नाही आहे. पैसा हं. येतो आणि म्हणजे 1 तारखेला आलेला पैसा हा 15-20 तारखेपर्यंतच संपतो. आता पुढे काय? हं. परत फिअर आलं. आता पुढे काय करू मी? हं. पुढे काय करायचं आहे मला? हे सगळं रूट चक्रामुळे आहे. तर तुम्हाला मंगळवारपासून स्टार्ट करायचं आहे. एक चांगला तुम्ही लाल कलरचाच जर जमिनीवर आपण एक आसन टाकला, हां. त्याच्यावर बसायचं आहे. लम हा त्याचा बीजमंत्र आहे. ओके. लमचा उच्चारण करायचा आहे हं, हं. आणि त्याच्यासोबत प्राणायाम केला तर अजून उत्तम. बरं. तर याच्याने तुमचा रूट चक्र हा बॅलन्स होतो. अच्छा. मूलाधार चक्र हा बॅलन्स होतो बॅलन्स आणि होतो. मूलाधार चक्र बॅलन्स झाला, हं, हं. त्याच्यासोबत मग स्वरविज्ञान पण तुम्ही केलं तर अप्रतिम रिझल्ट्स. अरे वाह! मग तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये फिअर कमी दिसणार आहे. हं, हं. तुम्हाला एक स्टॅबिलिटी तुमच्या लाईफमध्ये दिसते. दिसेल. आता तुम्ही म्हणाल, की मला हे पॉसिबल नाही किंवा माझा मुलगा घाबरतो, हं. त्याला तो काही असं लंब-वंब करणार नाही किंवा हं. आजची जी पिढी आहे, ती हं. या सगळ्या गोष्टींवर नाही मानत. हां. त्यांचा विश्वास नाही, की ते म्हणतात याच्या मागचं लॉजिक काय? हं. तर त्यांना तर आधी म्हणेल, की तुम्ही बायोलॉजी स्टुडंट्स आहात, तर आधी बघा, ओके. की तिथे काय आहे 7 चक्रास जे मी म्हणते आहे, तो जो पॉइंट आहे त्याचा जर तुम्ही लंप म्हटलं, तर तिथे कसे व्हायब्रेशन्स तयार होतात आणि ओके. खरंच तुमचा कॉन्फिडन्स बिल्टअप होतो की नाही ते आधी बघा. पण नाहीच करायचंय तुम्हाला, तर तुम्ही सरळ गणपतीची गाणी लावायची. बरं. अजय अतुलची गणपतीची भरपूर गाणी आहेत हो. आणि त्याच्यावर डान्स करायचा. तुम्हाला गणपतीची गाणी नको, तुम्हाला जी गाणी आवडतात, पण हं. गणपतीची गाणी लावलीत ना, हं. तर जो नॉन डान्सर असतो तो पण करतो. करेक्ट. आणि गणपतीची याची पण का तर हा जो चक्र आहे रूट चक्र याचे देवता गणपती आहेत. हां. तर म्हणून तुम्ही ते लावायचे, थिरकायचं आहे, तुमचा रूट चक्र बॅलन्स होईल. बॅलन्स होतो. मग आता परत इथे ओके. आपले जे अतरंगी आहेत ते म्हणतील, मग जे डान्सर आहेत त्यांचं तर असणारच आहे. असं करेक्ट. नाही आहे, हं. कारण ते त्यांचं कर्म करतायत. पण त्यांना लेग्स इश्यू नसतात मग. हं.
म्हणजे ओके. लेग इश्यू इन द सेन्स पाय दुखणे, जे हं, कॉमन आहे, की सारखे पाय दुखतात. हं. पाय दुखण्याचे अजून पण रिझन्स मी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या आपले जे ऑकल्ट फील्ड्स आहेत त्याप्रमाणे सांगितलेलं आहे. पण त्याचा एक हा पण रिझन असू शकतो, की तुमचा रूट चक्रा इम्बॅलन्स असला, तर ओके. तुमचे नी, पाय दुखणे ह्या गोष्टी होतात. होत नाही. बरं. अ, आता काही-काही लोकांना लहानपणापासून वेगवेगळ्या गोष्टींचे ट्रॉमाज असतात. हां. सो कुठला-कुठला अवयव आपला जो बॉडीमधला आहे, हं. तो जर समजा कुठल्या पद्धतीचा ट्रॉमा असेल, तर तो कुठलं चक्र इम्बॅलन्स आहे हे आपल्याला सांगू हां. शकतो? आता जसं आत्ताच एक मी सांगितलं, की फिअर आहे, हं, भीती आहे, तर रूट चक्र आलेलं आहे. बरं. त्याच्यानंतर कशाची गिल्ट असेल हं, मनामध्ये, तर स्वाधिष्ठान चक्र. तर हं. स्वादिष्टान चक्र इम्बॅलन्स होतो. ओके. तुमच्या मनामध्ये खूप राग आहे. एखादा मुलगा असतो ना खूप रागीट असतो, हं. की काहीही कारण नसताना राग, 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 तर मणिपूर चक्र आहे. बरं. जे एखाद्याला इमोशन्स म्हणजे प्रेझेंट करता येत नाही आहे. हं, तर हं. त्यांचा म्हणजे हार्ट चक्र इम्बॅलन्स आहे. ओके. बोलता येत नाही मनातलं, हं, की मला हं. बोलायचं काय आहे एक, समोरचा समजतोच एक, तर मग म्हणजे थ्रोट चक्र आहे. ओके. तर हे सगळे जे आलेले आहेत हे त्या त्या ट्रॉमामुळे. आणि ट्रॉमा का येतो सगळ्यात आधी तर, हं, जेव्हा तुम्ही तुमच्या मनात जे काही आहे ते बोलत नाही, ते दडपण ठेवता तुम्ही मनात, हं, मग हं. त्यावेळेस ते ते चक्र त्याला ॲब्झॉर्ब करतं आणि मग ते चक्रास आपले इम्बॅलन्स होतात. बरं. आणि हे अच्छा. चक्रास बॅलन्स करायला कुठेही तुम्हाला जायची गरज नसते. सॉरी, सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघताय तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. तुम्ही स्वतः तुम्ही तुमचे बॅलन्स करू शकता. त्याच्यावर बीजमंत्र असतात. ते बीजमंत्र म्हणायचे आहेत. त्याचे काही प्राणायाम्स असतात, काही डाएट्स असतात. ते करून तुम्ही तुम्ही तसं तुमचे स्वतःचे चक्रास बॅलन्स करू शकतात आणि फॅमिलीचे पण करू शकता. फक्त तुम्हाला ओके. ते आलं पाहिजे, शिकता आलं पाहिजे. हां, हां, हां. अ, आता आपले जे सबस्क्रायबर्स आहेत, बहुतांश त्या महिला आहेत हां, आणि महिलांना खूप प्रॉब्लेम असतो तो म्हणजे थायरॉईड हां, हां. रिलेटेड. सो आता समजा कोणाला थायरॉईड असेल किंवा पुरुषांच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर किडनी स्टोन किडनी स्टोन भरपूर वगैरे. वेळा असं आढळतं. हं. तर मग ह्या गोष्टींवर पण चक्रा थ्रू किंवा कुठल्या गोष्टींच्या थ्रू काही सोल्युशन आहे का? हां, आता जसं आता आपण मी म्हटलं आहे, की रूट चक्रा कुठे आहे त्याचा एक सांगितला. हं, तसा स्वादिष्टान चक्रा जो आहे तो आपल्या नाभीच्या म्हणजे अ, जस्ट 2 इंच खाली येईल आहे. बरं. म्हणजे तो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनच्या तिथे येतो. तो त्याचा जो शब्द आहेत म्हणजे वम, हं. हा जो बीज मंत्र आहे. जर तुम्ही म्हणाला तर तुम्हाला किडनी स्टोन वगैरेचे प्रॉब्लेम्स कमी होतात. ओके. डायजेशन रिलेटेड इश्यूज होत असेल, तर तुम्हाला रम म्हणायचं आहे. हं. रम का? तर तो मणिपूर चक्राचा आहे. मणिपूर चक्र हा अग्नी रिलेटेड आहे. बरं. त्याचा कलर येलो असतो. तो अग्नी म्हणजे काय आलं तर डायजेशन आलेलं आहे. तर हं, याप्रमाणे जर किडनीसाठी तुम्ही सॅक्रल चक्राचाच म्हणजे तुम्ही वम म्हणालात, तर प्रत्येक जे चक्राज आहेत, त्यांचे ऑर्गन्स पण आहेत. त्या ऑर्गन्स रिलेटेड जर तुम्हाला प्रॉब्लेम्स आलेत, तर हं, हं. त्याचे तुम्ही बीजमंत्र म्हणालात, हं, हं. त्याचं चॅन्टिंग करायचं आहे तुम्हाला. ओके. चॅन्टिंग इन द सेन्स फक्त शांततेत बसायचं आहे तुम्हाला 10 मिनिटं आणि ते बोलायचं आहे. त्याच्या आधी थोडंसं मेडिटेशन करायचं असतं. बरं. प्रत्येक याच्यासोबत आपण काही प्राणायाम्स असतात, काही मुद्राज असतात, ते आपण केलेत, तर हं, हं. आपल्याला त्याचा छान फायदा होतो. ओके. आणि ते डिटेलमध्ये मी आता 9 मेला घेणारच आहे. तुम्ही वर्कशॉप घेताय? वर्कशॉप घेणारच आहे मी. बरं. 9 हं, मेला असणार आहे तो हं. वर्कशॉप. त्यावेळेस ते पूर्ण डिटेल्समध्ये आपण त्यांना सांगणार, की सांगणार. सो दॅट घरच्या लेडीजला आलं किंवा घरच्या एखाद्या फॅमिली मेंबर्सला पण आला ना, हं, हं. तर ते बाकीच्या मेंबर्सना ते शिकवू शकतात आणि ओके. स्वतःचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू सॉल्व्ह शकतात. करू शकतात. पण मग लोकांना आता ह्या वर्कशॉपमध्ये एनरोल करायचं असेल तर ते कसं करू शकतात? तर आपण लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊया किंवा हं, मग माझ्या मोबाईल नंबरवर तुम्ही द्या. माझा हं. मोबाईल नंबर त्यांनी मेसेज पण टाकला, तर त्यांना तो मिळेल. मिळून फक्त जाईल. मेसेज. हां, कॉल नाही. कॉल नाही. कारण हं. कॉल पर्सनली मी उचलते. का? तर लोकांना वाटावं, की खरंच हो. हा मॅडमचाच नंबर आहे. ओके. त्या ह्याने. बरं. मॅम आता जसं तुम्ही बीजमंत्रांचं सांगितलं, यम असेल, लम असेल. हां.
किंवा रम असेल. हां, हां. सो हे जसे बीजमंत्र आहेत त्याप्रमाणे ओंकार किंवा ओम हा ओम. सुद्धा एक आपण मंत्रच म्हणूयात किंवा बीज बीजमंत्रच म्हणू. मंत्र म्हणूया आपण. तर हा कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याला प्रभाव टाकू शकतो किंवा फायदेशीर ठरू शकतो? आता या क्वेश्चनवर येण्याआधी मी एक म्हणेल, की नासानी पण हे आता प्रूव्ह केलेलं आहे, की ब्रह्मांडमध्ये ओम हे ऐकायला मिळतं. हं, करेक्ट? तर तुम्ही स्वतः बोलून बघा, ओम. तर तुमचा श्वासोश्वास जो होतो ना, हं, हं. हा थांबला जातो आणि मग म्हणजे तो थांबतो आणि हां, मग आपण श्वासोश्वास सोडतो. सोडतो. तर याच्याने जे आपल्या बॉडीमधले जे एक निगेटिव्ह थॉट्स म्हणा, हं, हं. ते पण बाहेर निघतात. पॉझिटिव्ह थॉट्स आतमध्ये येतात. हं, हं. क्राउन चक्रासाठी ओम म्हटलं जातं. जसं प्रत्येक चक्रासाठी बीज मंत्र आहे. हो, हो. तसा क्राउन चक्रा जो इथे असतो त्याच्यासाठी ओम म्हटलं जातं. बरं. जेव्हा तुम्ही ओम म्हणतात, जेव्हा तुम्ही खूप निगेटिव्ह थॉट्समध्ये आहात, यू फील व्हेरी लो, तुम्हाला खूप हं, लो फील होत आहे, काहीच चांगलं वाटत नाही आहे आणि कळत नाही की मी आता काय करू? मला हं, काय हं, ती हं. नाडी नको, मला सूर्यनाडी नको, चंद्रनाडी नको, कोणता चक्राच नको, मला काहीच कळत नाही आहे. हं. कोणत्याही फील्डमधलं काही कळत नाही. जस्ट सीट, खाली बसा, डोळे बंद करा आणि 5 मिनिटं फक्त ओम म्हणा. बरं. तर तुम्हाला लगेच शांत वाटेल आणि तुम्हाला डिसिजन घेण्यामध्ये ते ईझी फायदेशीर. होईल, फायदेशीर होणार आहे. ओके. आता मग असं काय आहे या ओममध्ये? हं, हं. तर हे युनिव्हर्सल वर्ड आहे. हं. म्हणजे बरं. प्रत्येक धर्मातला म्हणा, प्रत्येक क्षेत्रातला म्हणा, हा वर्ड घेतला त्याने, तर हं, हं. तुमचा श्वासोश्वासच तसा होतो, की करेक्ट. तुमच्या ब्रेनला शांतता मिळते बरं. आणि मग तुम्ही डिसिजनसाठी पुढे जाऊ पुढे शकतो. जाऊ शकतात. ओके. कारण ओममध्ये फक्त 2 वर्ड नाही आहे. अ, ओ, म हं. असा आहे तो आणि म जे आहे हं, हं. ते थोडंसं नंतर म्हटलं जातं. हो. ओम हा लांब म्हटला जातो. तेव्हा तुमचा श्वास बघा ओ असा असतो आणि करेक्ट. मग म मग खाली शांत होतं. शांत होतं. बरं. म्हणजे रोज मी म्हणेल जास्त होत नाही. सकाळी उठल्या-उठल्या हं, हं. मोबाईल घेऊ नका सगळ्यात आधी तर ओम फक्त 5 मिनिटं म्हणा. बरं. बेडवरच म्हणा. हं, हं. बेडवर डोळे बंद करून ओम म्हणा. हं, हं. शांत व्हा. मग म्हटल्याप्रमाणे नॉस्ट्रिल जर इफ पॉसिबल असेल ते करा. कराग्रे वसते लक्ष्मी करा हं. आणि आपल्या धरती मातेला टच करून तिला म्हणा, की माझा आजचा दिवस चांगला होऊ दे. मी चांगलं. तुझ्यावर पाय ठेवतोय हं. त्याच्यासाठी क्षमस्व. बरं. हं, ते हं. म्हणा आणि मग तुमच्या दिवसाची सुरुवात करा. हे जे रिच्युअल्स आहेत म्हणा किंवा हे जे रुटीन आहे हे तुम्ही करून बघा. हं, हं. 3 महिन्यांनी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चेंजेस दिसतील. वॉव! आणि हे असंच म्हणत नाहीये. मला माझ्या क्लायंट्सनी एक्सपिरियन्सने सांगितलेलं आहे, की बरं. मॅडम फक्त आम्हाला वाटलं होतं हे असं काही एवढुशाने काय होणार आहे. हां, हां. पण होत आहे हं. लाईफमध्ये. कारण तुमचं माइंड सुरुवातीला आपण काय करतो ना, सकाळी उठल्या-उठल्या हां, मग आज इथे हे झालं, मग तिथे ते झालं, मग हं. हा मेला, मग तो मेला. व्हॉटएव्हर किंवा याला बर्थडे विश, मग याने मला नाही केलं, मग ग्रुपवर असं झालं, फॅमिली ग्रुपवर हे झालं. म्हणजे तो जेव्हा माइंड आपला सबकॉन्शियस माइंड तयार होता पॉझिटिव्हिटीसाठी, आपण त्याला निगेटिव्हिटी दिली करेक्ट. आणि मग म्हणतो की दिवसभर मग चिडचिड, मग डायजेशन इश्यू, मग लेग हं. इश्यू, मग हे इश्यू, मग ते इश्यू. हं. सुरुवात पॉझिटिव्ह झाली दिवसाची, तर ती होणार आणि रात्रीची पण एंड पण तसाच करायचा आहे. ओके. झोपायच्या 1 तासाआधी मोबाईल बंद, 3 वेळा ओम आणि हं. देन रिलॅक्स. रिलॅक्स. बरं. बस. कधी-कधी मॅम कुठली जर नवीन व्यक्ती आली, की आपल्याला असे इंट्युशन्स येतात ना, की वाइब्स खूप वाईट वाटतं, थोडं हो. निगेटिव्ह वाटतंय, की बॅड वाइब्स बॅड ज्याला आपण वाइब्स. म्हणतो. तर याचा पण कनेक्शन कुठल्या चक्राशी वगैरे आहे? आहे, नक्कीच आहे. ओके. सगळ्यात आधी तर याचा कनेक्शन बॉडी लँग्वेजशी आहे बरं. आणि याच्यामध्ये थोडंसं सामुद्रिक शास्त्र पण आहे, की समोरच्याचा टोन कसा आहे, हं, हं. त्याचे फेस एक्सप्रेशन्स कसे आहेत, तो ओके. कसा बोलतो आहे. पण हे ना लगेच सगळ्यांना कळत नाही. बरं. ज्याचा हार्ट चक्र हा बॅलन्स असेल ना, हं, हं. त्याला हे खूप इझिली कळतं, की याचे जे इंटेन्शन आहेत हं, हं. किंवा हा बॅड आहे, हं, हं. की एक एनर्जी फील्ड असते ना बघा, ती हो. कनेक्ट होते आणि करेक्ट. त्याच्याने आपल्याला लगेच आपला हार्ट टू हार्ट आपण एखाद्या वेळेस म्हणतो ना, "अरे यार, तो 5च मिनिटासाठी भेटला, पण काय एनर्जी होती ना हं. त्याच्यामध्ये." तर हं. हे काय आहे हार्ट चक्रा. ओके. हार्ट चक्रा तुम्हाला लगेच
कळतो, सांगतो, की नाही यार तो जबरदस्त माणूस जबरदस्त. आहे. आणि हं, एखादा कितीही दिसायला कसाही असू दे, तो हं. सुंदर आहे, एकदम मस्त आलेला आहे. बट त्याचं थोडंसं बोलण्यानी, वागण्यानी म्हणा किंवा तो कितीही गोड बोलतोय तरी असं वाटतं, की नाही काहीतरी काहीतरी फिशी आहे. गडबड आहे, फिशी आहे. हं. याच्यापासून थोडं लांब राहिलेलंच बरं. तर हे करेक्ट. हार्ट चक्रामुळे होतं. आणि मी ओके. म्हणेल आजच्या मुलींनी तरी आपला हार्ट चक्र हा बॅलन्स ठेवायला पाहिजे. हां. त्याच्यासाठी त्यांनी कमळ असतं ना आपलं, हं. कमळ विथ एक स्टेम म्हणूया ना आपण, हां. म्हणजे जे ग्रीन असतं हो. खाली स्टेम आणि त्याला 2 पानं असतात. असा एखादा त्यांना जर पेंडंट मिळाला, त्याच्यातल्या त्याच्यात त्या कमळाला 5 हे असेल पाकळ्या. पेटल्स, पाकळ्या 5 पेटल्सच्या किंवा 7 पेटल्सच्या पाकळ्यांचा खाली स्टेम आहे म्हणजे दांडी आहे आणि त्याला 2 पानं आहेत. हं, असा एखादा जर त्यांना मिळाला एखादा पेंडंट, हं. तर तो त्यांनी आपल्या ठेवावा. कारण आपला हार्ट चक्र इथे आहे. तिथे तो आहे. तिथे त्याला टच होऊन तुमचा हार्ट चक्र हा बॅलन्स होत राहील. बॅलन्स कारण राहील. हार्ट चक्राचा कलर ग्रीन अँड पिंक बोथ हां. आहे. बरं. पिंकबद्दल कोणी लवकर बोलत नाही. सगळे ग्रीन सांगतात. हं. ग्रीन पण आहे, पिंक पण पिंक आहे. पण आहे. बरं. तर पिंक म्हणजे काय आहे? तर देणं, प्रेम देणं, जी ओके. राधा देते. ग्रीन हं. म्हणजे घेतो. रिसीव्ह करणं. रिसीव्ह करणं. श्रीकृष्ण आपलं सगळ्यांचं प्रेम रिसीव्ह करतो. आपण त्याला म्हणतो, माझं हरून घे तू, म्हणजे हं. माझं सगळं प्रेम घे तू. हो. हरे आणि कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण मीन्स काय तर म्हणजे तू घे. हं. आणि जेव्हा हा इम्बॅलन्स होतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं, की हार्ट चक्र जेव्हा इम्बॅलन्स होतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं, की मीच सगळ्यांचं करतीये, मला कोणीच देत नाहीये. हं. मला जेव्हा गरज आहे तेव्हा कोणीच येत नाही. मला कोणी प्रेमच करत नाही. हे मॅक्सिमम लेडीज ज्या म्हणतात ना, की मला तुम्ही प्रेमच करत नाही, मला तुम्ही हं. प्रेमच करत नाही. तर हार्ट चक्र बॅलन्स करा. तुम्हाला ओके. छान वाटेल. चांगलं वाटतं. मॅम, आता जसं आपण मेडिटेशनच्या बाबतीत तुम्ही थोडक्यात सांगितलं किंवा चक्र बॅलन्स करण्याच्या बाबतीत तुम्ही सांगितलं. जेव्हा अशा पद्धतीच्या जसं आता तुम्ही उपक्रम एक करताय, हो. ज्यावेळी तो लाईव्ह होतो, हां, त्यावेळी फक्त चक्र बॅलन्सिंग नसतं, तर त्याच्या आजूबाजूला आपण काही एलिमेंट्स बघतो. म्हणजे फॉर हां, एक्झाम्पल फुलं ठेवलेली असतात हां, किंवा मग उदबत्त्या लावलेल्या असतात, हां. ज्याचा स्मेल येतो एक स्मेल. छान पॉझिटिव्ह. तर ह्या सुगंधाचा सुद्धा काही सिग्निफिकन्स असतो का? का त्याचा पण काही इम्पॉर्टन्स असतो का चक्र बॅलन्स करताना? हो, हो. अप्रतिम प्रश्न आहे आणि खूप बारकाईने तुम्ही ऑब्झर्वेशन केलेलं आहे, की नक्कीच असतो. बघा जेव्हा आपल्याला मेडिटेशन करायचं आहे किंवा चक्रा बॅलन्स करायचा आहे, तर सगळ्यात आधी पीस ऑफ माइंड लागणार आहे. हं. तर पीस ऑफ माइंडसाठी म्हणा, फोकससाठी म्हणा, आपण सुगंध वापरतो. त्यातल्या त्यात मोगराचा सुगंध वापरला जातो, की करेक्ट. फोकस व्हायला पाहिजे, शांत वाटायला पाहिजे. तर मोस्टली मोगरा आणि चंदन हं. या 2 गोष्टी मेडिटेशनसाठी बेस्ट असतात हं, हं. आणि ते आपण जास्तीत जास्त वापरतो. बरं. आणि ते मग त्याची फुलं ठेवली जातात. फुलं नसेल तर मग अगरबत्ती यूज केली जाते. हं, हं. पण मी जनरली असं म्हणते, की नॅचरल जे असेल, हो, हो. तर ते तुम्ही यूज करू शकता. तो फ्रॅग्रन्स तुम्ही यूज करा. अत्तराच्या स्वरूपात करा. तुम्ही ओके. तो अत्तर लावून बसा. हं, हं. मोगऱ्याचा अत्तर लावून बसा किंवा चंदनाचं अत्तर. तर कारण याच्याने निगेटिव्हिटी पण दूर होते. तुमचं पीस ऑफ माइंड पण होईल आणि तुम्ही मेडिटेशनकडे जास्त लक्ष द्याल आणि हां. तुमचं मेडिटेशन किंवा चक्रा बॅलन्सिंग हे ट्रूथफुल होईल, की ओके. तुम्ही त्याच्याकडेच लक्ष द्याल. हं, हं, तर हं. त्यासाठी हे सगळं वापरलं जातं. वाह! ओके. मॅम, थोडं आता वेगळ्या विषयाकडे जावंसं येस, वाटेल. येस. अर्थात चक्राशीच कनेक्टेड आहे ते. हां, हां. अ, आम्ही चेतनचा तुमचा पॉडकास्ट बघितला, ज्याच्यामध्ये तुम्ही अत्तरांच्या विषयी हां, हां, थोड्या हां. गोष्टी सांगितल्या होत्या. हां, हां, हां. तर आपले आता हे जे चक्रास असतील, हे बॅलन्स करण्यासाठी कुठलं अत्तर लावलं पाहिजे आणि ते कुठे लावलं पाहिजे? हां. हार्ट चक्रासाठी रोज हं. म्हणजे गुलाबाचं अत्तर लावा किंवा मोगरा तो इथेच लावायला पाहिजे. हार्ट जिथे हार्ट चक्रास. चक्राच असतो तिथे हं, हं. तुम्ही लावला तर तुम्हाला छान इफेक्ट मिळेल. बरं. कोणी लावायला पाहिजे तर ज्यांना लोकांना अट्रॅक्ट करायचं आहे, सेल्समॅन आहे, मार्केटिंगवाले आहेत, हं, यांनी हार्ट चक्रावर लावला किंवा कम्युनिकेशनच्या इथे मोगरा लावला. हं, हं. तर कारण प्रत्येक काम हा कम्युनिकेशनचा आहे. करेक्ट. ज्यांचं काम बोलण्याचं आहे, त्यांनी तर इथे लावायलाच पाहिजे. त्यांनी इथे अजून एक सांगेल, की ज्यांना आपला गुरु पण स्ट्राँग करायचा असेल, चंदन तर इथे लावायलाच पाहिजे. येलो चंदन. कलर चंदन. इथे लावा, नाभीवर लावा आणि ओके. जिभेच्या टंगवर लावा. तर बरं. चंदन नाही लावता आलं तर चंदनाचं अत्तर. पण मी म्हणते परफ्यूम नाही. अत्तर. अत्तरच. प्युअर अत्तर. हं. आणि इथे सगळ्यांना रिक्वेस्ट करेल, की मला मेसेज करून हे विचारू नका, की वेंडर.
माझ्याजवळ कोणी वेंडर नाही आहेत. कारण जेव्हा तो पॉडकास्ट रिलीज झाला, हं. तेव्हा मॅक्सिमम मेसेजेस हे होते, की वेंडर. तर मी ते काम करत नाही. हां. तुम्ही कुठूनही जवळपास तुमच्या घराजवळ जो कोणी असेल ना, फक्त प्युरिटी बघायला पाहिजे. ते हं. तुम्ही घ्या. तर चंदन, त्याच्यानंतर मोगरा चांगला असतो. गुलाब हे चांगलं आहे. गुलाब बरं. हा ओव्हरऑल अट्रॅक्शनसाठी हं, असतो. हं, हं. एनर्जी तुमची तुम्हाला ब्रीफ करायची आहे, स्ट्राँग करायची असेल, हाय लेव्हलची करायची असेल, हं. तर लव्हेंडरची तुम्ही लावू शकता. अत्तर ओके. तुम्ही लावू शकता. मणिपूर चक्रावर तो लावा. तर हं, तुमची हं. एनर्जी, कारण मणिपूर चक्र मी आधीच सांगितलं, की हा रिलेटेड टू युअर तुमचा जो अग्नीवर रिलेटेड आहे. बरं. तर अग्नी म्हटलं की ॲक्शन आलेलं हं, आहे. हं. तर त्याला अजून एन्हान्स करेल तो. हं, हं, तर हं. त्याच्याने तुम्हाला अजून छान फायदा होईल. फायदा होतो. तर तुम्ही हे अत्तर यूज केले, तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो. ओके. त्याच्यानंतर निगेटिव्हिटी असते. हो, हो. आपण कुठेही जातो, म म्हणजे फंक्शन्समध्ये जातो, पार्टीजमध्ये जातो, तर एक टेन्शन असतं, की अरे, बाहेरून आलो आपण, हं. की ज्यांचा औरा वीक असतो ना, हं, हं, हं. त्यांना लवकर हे आजारी पडतात. आजारी पडतात. तर अशा लोकांनी चंदन आणि मोगरा बरं, ह्याचा अत्तर लावूनच बाहेर जायला पाहिजे. बरं. ते कुठे लावायचं निगेटिव्हिटीचं? आणि हां, आता अत्तर लावायचं कुठे मेन हं, स्पेसिफिक, तर मोस्टली इथेच का म्हटलं जातं, तर हं. तुम्हाला माहिती असेल की कानामागे ना आपली नाडी असते हो, इथे. तर हो. इथे हीट असते थोडीशी, तर ती हं, लवकर स्प्रेड होते. त्याच्यानंतर इथे मनगटावर पण आपली नाडी असते, म्हणून हं, इथे लावलं जातं. हं. तुम्हाला शुक्र पण स्ट्राँग करायचा असेल, तर तुम्ही इथे लावायचा रोजचा अत्तर. बरं. आपल्या हाताच्या बाजूला. हां, हां. हा जो हं. उंचवटा असतो ना, हा हो, हो. उंचवटा. हो, आता हो. जरा माझा पण खूप उंच झालेला आहे. ओके. तर हं. तुम्ही तो तिथे गुलाबाचं अत्तर लावा. बरं. गुलाबाचं अत्तर नसेल, तर मी जनरली मी असं लोकांना म्हणते, की तुमच्या घरामध्ये जर प्युअर गुलाब असेल ना, हं. तो आता त्याची 1-2 पाकळ्या तुम्ही घ्या. पूर्ण फूल नाही तोडायचे, नकाच तोडू. 2 पाकळ्या घ्या. तो इथे असा-असा केला, रब रब करा. केला, तर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट्स मिळेल. रिझल्ट्स मिळतील. तुमचा शुक्र स्ट्राँग होईल. शुक्र स्ट्राँग झाला की अट्रॅक्शन वाढेल आणि थोडासा हं. हार्ट चक्रावर लावू शकला तर अजून उत्तम. अजून म्हणजे ओके. अत्तर तर लावायचंच आहे, पण जर प्युअर अत्तर मिळत नसेल, हं, हं. गुलाब आहे प्युअर मिळतं आहे. हं, हं. तसंच सेम मोगऱ्यासोबत मी म्हणेल. हं, हं. प्युअर मोगऱ्याचं अत्तर मिळत नसेल, तर मोगऱ्याचं जे फूल आहे, देवाला तुम्ही वाहिलेलं आहे. मग तुम्ही काय करणार देवाला हं. वाहिल्यानंतर? तो तुम्ही घ्यायचा आहे. थोडंसं त्याच्यामध्ये खोबरेल तेल तुम्ही घेतला आणि तो यूज करून तो फूल हाताला इथे तुम्ही रब अच्छा. केला. इथे रब केला तुम्ही, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळेल. रिझल्ट्स चांगले मिळतील फॉर ओके, कम्युनिकेशन. ओके. हां. हं. मॅम आता आपण पॉडकास्टच्या शेवटी आलेलो आहे आणि मला एक असा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटेल, जो कुठल्याही सबस्क्रायबर्सच्या किंवा मग जे आत्ता पॉडकास्ट बघताय त्यांना कधीतरी आलेला असणार आहे. तो हां. म्हणजे आता आपण जवळपास 1.5-2 वर्ष झाले पॉडकास्ट केलेले आरामात आहेत. केलेले आहेत. न्यूमरोलॉजी रिलेटेड पॉडकास्ट केला, हो. ॲस्ट्रो वास्तू रिलेटेड केला आहे, ग्राफोलॉजी रिलेटेड केला करेक्ट. आहे. असे खूप एलिमेंट्स आहेत की ज्या वर आपण पॉडकास्ट बघतो किंवा करतो सुद्धा. सो प्रश्न मग हा प्रत्येकाला पडतो. आज आपण जसं शिवस्वरोदयाविषयी बोललो, चक्र बॅलन्सिंग रिलेटेड बोललो, अत्तरांच्या विषयी बोललो. तर प्रत्येकाला हा प्रश्न पडतो, की मग आम्ही नक्की एवढ्या सगळ्या या गोष्टी आहेत, यातली नक्की कुठली गोष्ट फॉलो केली पाहिजे? किंवा मग आता तुम्ही जर सांगताय, की न्यूमरोलॉजी आहे, ॲस्ट्रोलॉजी आहे, ग्राफोलॉजी आहे, वॉच ॲनालिसिस आहे, वास्तू आहे, शिवस्वरोदय आहे. सो मग भरपूर आम्ही आहे. रोज हेच जर करत बसलो, तर मग आम्ही काम कधी करणार? किंवा मग ह्या करेक्ट. गोष्टी केल्या नाहीत, तर मग आमचं लाईफ बिघडून जाईल का? नाही, 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 नाही. असं काही नाही आहे. सगळ्यात आधी तर आपला रूटीन सेट करा. हं, तुमच्या लाईफमध्ये एक कंपल्सरी काय असायला पाहिजे, तर डिसिप्लिन, हं. कन्सिस्टन्सी या 2 गोष्टी तर असायलाच पाहिजे. रूटीन काय असायला पाहिजे, तर तुमचं लवकर उठणं. हां, तुमचा लवकर उठल्यावर मी काय करू? जसं मी आता आधी सांगितलेलंच आहे. तर तुम्ही करेक्ट. मेडिटेशन तर नक्कीच करायचं आहे तुम्हाला. हं, तुम्ही नाही मला जास्त मेडिटेशन येत, मला नाही चक्रा बॅलन्सिंग कळत आहे. ओमचा उच्चारण नक्कीच करा. ओके. तुमचं रुटीन जे आहे, तुमचं रेग्युलर वर्क, हाउसवाईफ असेल तर घरची जी कामं आहेत ती करा. तुम्ही वर्किंगला असाल, जॉबला असाल, बिझनेसवाले असाल, ते सगळं करा. हं, आफ्टर दॅट तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे
ते बघायचंय तुम्हाला. बरं. अननेसेसरी कोणी मला म्हटलेलं आहे, की "तू पश्चिम दिशेला हे ठेव, तुला पैसा येईल." मी ठेवला. मग कोणी म्हटलेलं आहे, जसं आता तुम्ही म्हणालात, की ग्राफॉलॉजीमध्ये, की "नाही, तुझी सिग्नेचर तू चेंज कर." मी बघितलं, मी सिग्नेचर चेंज केली. हं. माझ्या मोबाईल नंबरमध्ये हे आहे. पण तुम्हाला त्याचे तसे सिम्प्टम्स आहेत का? वास्तू बघताना पण आम्ही हेच म्हणतो, की तुम्हाला तसे सिम्प्टम्स आहेत का? तुमच्या ॲस्ट्रोलॉजीमध्ये आणि आता इतक्या रील्स आल्यात, की सगळेजण ॲस्ट्रोलॉजी शिकलेत, न्यूमरॉलॉजी शिकलेत, सगळं शिकले आणि स्वतःच करत बसतात. हं. काहीही गरज नाही आहे. ओके. तुमचं रुटीन असायला पाहिजे. तुम्हाला खरोखरच त्याचा तसा प्रॉब्लेम असेल तर, हं. आर्थिक अडचण आहे, खरंच आहे का आर्थिक अडचण? आधी ती समजून घ्या. खरंच हं. कर्ज आहे का? आधी ते समजून घ्या. याच्यावर आता इथे एक सांगेल, की माझेच एक क्लायंट आहेत. ते मला म्हणतायत, की "मॅडम खूप कर्ज झालेलं आहे." मी फक्त ऐकत जस्ट म्हणत नाही, "अच्छा कर्ज झालं हे करा." नाही. का कर्ज झालं त्याच्यावर विचारलं जातं आधी. हं. का कर्ज झालं तर त्यांनी काहीतरी शेअर मार्केट केलं. मग त्याच्यामध्ये आधी पैसे मिळाले, हं. पण अजून पैसे मिळावे म्हणून कर्जाने पैसे घेतले, पण मग हं. लॉस झाला. मग अजून घेतले. म्हणजे हे काय झालं तुमची लालच झाली. करेक्ट. तुम्ही स्वतःहून स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारलेली आहे. करेक्ट. तर हे सगळे स्वतःचे आधी बघून घ्या, की आपण कुठे चुकतोय. हां. असं नाहीये, की माझ्यासमोर टॅरोवाले आलेत, ॲस्ट्रोलॉजीवाले आलेत, हे आलेत, ते आले, मग मी ते करत बसणार आहे. मी कोणाला फॉलो करू, कोणालाही फॉलो करू नका. सगळ्यात आधी स्वतःचा रुटीन सेट करा. स्वतःचं मेडिटेशन असायलाच पाहिजे. तुमचं हं. रुटीन असायला पाहिजे. इफ यू हॅव एनी इश्यू तुम्हाला हं. काही प्रॉब्लेम आहे, तर मग त्याच्यावर जा. आपण हेल्थचे पण इतके बघतो, उगीचच करत बसतो का? नाही ना. नाही. पोट दुखत असेल तर डॉक्टरकडे जाणार, मग दाखवणार. राइट. सेम हिअर. मगच तुम्हाला न्यूमरॉलॉजी बघायची आहे, ग्राफॉलॉजी बघायची आहे, वास्तू बघायचं आहे, ॲस्ट्रोलॉजी बघायची आहे. ओके. आणि मी इथे परत एकदा सांगते, की जसे आधी राजा महाराजांचा एकच ज्योतिष असायचा. हं. तोच सगळं सांगायचा. तसं हं. तुमचा पण एकच माणूस असेल. कोणीही एकच हं. गाईड करणारा असायला पाहिजे, की जो सगळ्यामध्ये तुम्हाला गाईड करेल. ओके. तर तुम्हाला बेस्ट रिझल्ट्स रिझल्ट. मिळतात. पण माझ्यासमोर रोज रील्स येत आहेत म्हणून मग मी आज हे करते, मग उद्या ते करते, मग परवा ते करते. काही होणार नाहीये. सगळ्याची हं. खिचडी तयार होईल आणि हातात काही येणार नाही आणि मग तुम्ही संतापून म्हणणार, "अरे, हे काही काम करत नाही, सोड." हं. हे ना? एक्झॅक्टली. करेक्ट. एक्झॅक्टली तसंच होतं. प्रॉब्लेम तर असायला पाहिजे आधी. देन यू हॅव टू वर्क ऑन दॅट. ओके. वाह! मॅम, एवढं सुंदर आपण गप्पा मारल्या. हो. तुम्ही छान एवढं समजावून सांगितलंत आणि जसं तुम्ही एंडला सांगितलंत, की तुमचं वर्कशॉप येतं आता. हो. सो मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, की तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे सांगा. डिस्क्रिप्शनमध्ये मॅमचा नंबर दिलेला आहे. सो तुम्हाला जर वर्कशॉपमध्ये एनरोल करायचं असेल, तर प्लीज एनरोल करा. मॅम एकदा परत डिटेल सांगाल आम्हाला हां, वर्कशॉपचे? 9 मेला 9 वाजता रात्री 9 वाजता स्वरविज्ञान आणि 7 चक्रास वाह! दोघांवर वर्कशॉप आहे. मी लाईव्ह असणार आहे. हं. तर जे पण इंटरेस्टेड ज्यांना असं वाटतं, की आम्ही स्वतः शिकून स्वतः आपल्या घराचे प्रॉब्लेम्स, मुलांचे प्रॉब्लेम्स तुम्ही दूर करू शकता, तर हं. प्लीज एनरोल करू शकतात ते. डेफिनेटली आणि आय एम शुअर मॅम की आपले बरेचसे सबस्क्रायबर्स येतील. येस. सो तुम्ही जॉइन केल्यानंतर वर्कशॉपला त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये किंवा याच्यात सांगा की आम्ही जॉइन केलं म्हणून हो, वर्कशॉप. नक्की, नक्की. सो मॅम थँक यू सो थँक मच. यू सो मच. पुन्हा एकदा थँक यू. तुम्ही आलात आणि थँक यू. आपण एवढ्या छान गप्पा मारल्या काय त्याबद्दल. मॅमचं सुद्धा चॅनल आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. सो प्लीज त्याला पण सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम हँडल आहे त्यालासुद्धा जाऊन फॉलो करा. तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि मॅम आपल्या स्वीट टॉक्सच्या रिच्युअलप्रमाणे येस, आपण फिस्ट बमने पॉडकास्ट एंड करूयात आणि येस, श्री स्वामी समर्थ म्हणूयात. येस. आजचा श्री पॉडकास्ट स्वामी एंड करूयात. समर्थ. श्री स्वामी समर्थ.